हॅलो गाईज, या लेक्चरमध्ये आपल्याला E2 इलिमिनेशन रिएक्शन बघायचे आहे. E2 रिएक्शन मीन्स बायमॉलिक्युलर इलिमिनेशन रिएक्शन. इट इज ए सिंगल स्टेप mechanism of this reaction and it is similar to it SN2 reaction. Okay, SN2 and E2 ह्या दोन्ही रिएक्शन मध्ये फार मायनर डिफरन्स आहे. SN2 मध्ये पण आपण जे मेकॅनिझम बघितले ते SN2 मधलं मेकॅनिझम हे सुद्धा सिंगल स्टेप मध्ये होतं. त्याचबरोबर SN2 मध्ये रिएक्शनचा रेट हा रिएक्टंट म्हणजे सबस्ट्रेट आपण जो अल्किल हॅलाइड वापरतो तो आणि न्यूक्लिओफाइलवर डिपेंड आहे. पण E2 मध्ये आपल्याला रिएक्शनचा रेट हा अल्किल हॅलाइड म्हणजे सबस्ट्रेट आणि त्याचबरोबर बेसवर डिपेंड आहे. लक्षात ठेवा, इलिमिनेशन रिएक्शनसाठी बेस वापरावा लागतो, सबस्टिट्यूशन रिएक्शनसाठी न्यूक्लिओफाइल वापरावा लागतो. ओके, ॲज युजुअल ऑर्डर ऑफ रिएक्शन दोघांचीही 2 आहे. पण आपण जे बेसिस वापरायचे आहेत ते बेस हे आपल्याला ह्या रिएक्शन मध्ये स्ट्रॉंग बेस वापरायचे आहेत. ओके, E1 मध्ये आपण विद्यार्थ्यांना काय वापरलेलं होतं? E1 मध्ये आपण वीक बेस वापरलेला होता. ओके, पण ह्या रिएक्शन मध्ये म्हणजे E2 रिएक्शन मध्ये बायमॉलिक्युलर इलिमिनेशन रिएक्शन मध्ये आपल्याला जो बेस वापरायचा आहे तो स्ट्रॉंगेस्ट बेस वापरायचा आहे. ओके, मग आता स्ट्रॉंगेस्ट बेस कुठला वापरायचा? तर स्ट्रॉंगेस्ट बेस वापरायचा आहे तो अल्कोहोलिक KOH वापरा किंवा अल्कोहोलिक NaOH वापरा किंवा NaNH2 वापरा किंवा C2H5O- इथॉक्साइड आयन इन इथेनॉल किंवा C2H5O- Na+. ह्यापैकी कोणताही स्ट्रॉंगेस्ट बेस तुम्ही इथं वापरला तरी सुद्धा चालू शकतो. ओके, हे जे रिएजंट आहेत किंवा आपण हे जे स्ट्रॉंगेस्ट बेसेस आहेत त्याचा डिफरन्स बघितल्यानंतर डिफरन्समध्ये आपण एक्झाम्पलसाठी हे स्ट्रॉंग बेस बघितलेले आहे. ओके, मग आता डायरेक्टली रिएक्शन कडे जाऊया. रिएक्शन मध्ये वेन अल्किल हॅलाइड is reacted with alcoholic KOH. ओके, इथे लक्षात ठेवा, फक्त KOH जर वापरला तर इथं सबस्टिट्यूशन रिएक्शन होणार आहे. पुन्हा एकदा सांगतो, इथं KOH वापरला की सबस्टिट्यूशन रिएक्शन होणार आहे आणि जर अल्कोहोलिक मीडियम वापरला तर आपल्याला इथं इलिमिनेशन रिएक्शन बघायला मिळणार आहे. ओके, मग आता आपल्याला ह्या रिएक्शनला हिटिंग द्यायची गरज नाही. दिस रिएक्शन इज टोटली इंडिपेंडंट ऑन दी हीट, पण इट कम्प्लिटली डिपेंड्स ऑन दी स्ट्रॉंग बेस. स्ट्रॉंगेस्ट बेसवर ही रिएक्शन डिपेंड आहे. ओके, मग आता बघा अल्कोहोलिक KOH. मागच्या E1 मध्ये मी एक वाक्य बोललेलं होतं, तुम्हाला थोडस लक्षात येते का? बघा की बल्कियर न्यूक्लिओफाइल जर असेल तर तो न्यूक्लिओफिलिसिटी दाखवत नाही तर त्याची बेसिसिटी दाखवतो. बल्कियर न्यूक्लिओफाइल ऍक्ट ऍज ए बेस. म्हणजेच काय होतं बघा, हा OH- जो KOH मधला OH- मी इथे कन्सिडर केलाय, फक्त OH- आपण कन्सिडर केला की तो न्यूक्लिओफाइल आहे असं कन्सिडर करणार. ओके, ह्याच्या सराउंडिंगला कोण आहे? अल्कोहोल आहे. अल्कोहोल मधला C2H5OH. ओके, ऑक्सिजन लोन पेअर कॅरी करतो. ओके, ठीक आहे. आता इथला जो हायड्रोजन आहे तो हायड्रोजन ऍसिडिक हायड्रोजन आहे, H+ आहे. हा हायड्रोजन ह्या ऑक्सिजन बरोबर बॉन्डिंग फॉर्म करतो. बरोबर, असे नंबर ऑफ इथेनॉलचे मॉलिक्युल्स या OH- बरोबर हायड्रोजन बॉन्डिंग फॉर्म करतात, इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग फॉर्म करतात. आणि ह्या इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंगमुळे OH- ऍक्ट ऍज ए बल्कियर. OH- इट बिकम्स ए बल्कियर. तो बल्कियर ग्रुप म्हणून ऍक्ट होतो किंवा बल्कियर ग्रुप म्हणून तो तयार होतो आणि त्याचं बल्कीनेस वाढल्यामुळे, तो बल्कियर झाल्यामुळे OH- ऍक्ट ऍज ए बेस, नॉट ए न्यूक्लिओफाइल.
ओके, मग आता हा बेस म्हणून वापरणार आहे म्हणल्यानंतर एक गोष्ट लक्षात येते का बघा, हा OH मायनस बल्कियर आहे. धिस OH मायनस इट बिकम्स अ बल्कियर, देअरफॉर इट डज नॉट अप्रोच टू दी कार्बन एटम. ह्या कार्बन एटमला म्हणजे ज्या कार्बनला हॅलोजन डायरेक्टली अटॅच आहे त्या कार्बनला एटमला तो डायरेक्टली अप्रोच होत नाही. ओके, का होत नाही? कारण ह्या OH मायनसचा बल्की ग्रुप आहे, कारण त्याच्या सराउंडिंगला इथेनॉलचे नंबर ऑफ मॉलिक्युल्स आहेत आणि त्या इथेनॉलमध्ये प्रेझेंट असलेला जो हायड्रोजन आहे हायड्रॉक्सिल ग्रुपमधला, त्या हायड्रॉक्सिल ग्रुपमधल्या हायड्रोजन बरोबर इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग फॉर्म झालंय. आता ते जे इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग असल्यामुळे OH मायनस ऍक्ट एज अ बल्कियर, देअरफॉर इट डज नॉट अप्रोचेस टू दी कार्बन आयटम. आता म्हणणार ह्या कार्बन आयटमला काय अप्रोच होईल, कारण ह्या कार्बनला क्लोरीन आयटम अटॅच आहे. हा क्लोरीन इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी दाखवत असल्यामुळे दिस क्लोरीन शोज दी पार्शियल निगेटिव्ह चार्ज, दिस कार्बन शोज दी पार्शियल पॉझिटिव्ह चार्ज. ओके, as well as this carbon atom, the halogen atom is directly attached to the which carbon atom? This middle carbon atom. It is known as alpha. अल्फा चे ऍडजेसंट बीटा, अल्फा चे ऍडजेसंट बीटा. ओके, लक्षात ठेवा, इलिमिनेशन रिएक्शन इज ऑल्सो नोन एज ए बीटा इलिमिनेशन रिएक्शन, 1-2 इलिमिनेशन रिएक्शन और अल्फा बीटा इलिमिनेशन रिएक्शन. ओके, मग आता काय होतं बघा, हा OH मायनस, आता थोडंसं तुमच्या हा पॉइंट लक्षात आला असेल, डायरेक्टली मी इथे एक्सप्लेन करतो. हा OH मायनस आहे जो आपण आता बेस म्हणून कन्सिडर करणार आहोत, न्यूक्लियोफाइल कन्सिडर करणार नाही. हा OH मायनस ह्या कार्बनला अप्रोच होणार नाही, तर बीटा कार्बनला अटॅच असलेल्या हायड्रोजनला अप्रोच होणार. ओके, हे थोडंसं मी खालच्या बाजूला रिप्रेझेंट करतो. CH3 CCl H CH2H. ओके, अल्कोहोलिक KOH. ओके, हा OH मायनस काय करणार, इथल्या H प्लसला स्वतःचे लोन पेअर डोनेट करणार, और this H plus abstract towards itself and then this bond is delocalized in between alpha and beta carbon atom. At that same time the halogen it should be eliminated. ओके, ही जी प्रोसेस आहे ती सगळी सिंगल स्टेप मध्ये होते. म्हणजेच OH मायनस ज्यावेळी हायड्रोजनला स्वतःकडे ऍब्स्ट्रॅक्ट करतो, OH मायनस स्वतःची लोन पेअर ज्यावेळी हायड्रोजनला डोनेट करतो, त्यावेळी हायड्रोजन जाताना H प्लस जाणार आहे. म्हणजेच इथला जो बॉन्ड आहे तो बॉन्ड काय होणार, डिलोकलाइज होणार, आणि डिलोकलाइज झाल्यानंतर इथला कार्बन आहे, इथला जो Cl आहे म्हणजे जो हॅलोजन आहे, दिस हॅलोजन इट शुड बी इलिमिनेटेड. ओके, म्हणजेच काय झालं बघा, कंपाऊंड CH3 CH डबल बॉन्ड CH2, देयर इज ए फॉर्मेशन ऑफ अल्कीन, देयर इज ए फॉर्मेशन ऑफ अल्कीन. ओके, काय तयार झाला, अल्कीन तयार झाला, हे लक्षात ठेवा. ओके गाइज, ही झाली E2 रिएक्शन. ठीक आहे, मग आता नेक्स्ट एक्झाम्पल आणखीन एक आपण बघूया. ठीक आहे, नेक्स्ट एक्झाम्पल आपण बघितलंय 2 ब्रोमोब्युटेन्स. व्हेन 2 ब्रोमोब्युटेन इज रिएक्टेड विथ अल्कोहोलिक KOH. अल्कोहोलिक KOH मधला अल्कोहोल काय आपल्याला इंडिकेट करतो, देयर इज इलिमिनेशन रिएक्शन. हा अल्कोहोल इलिमिनेशन रिएक्शन करणार आहे, पण कोणती, तर इथे लक्षात यायला पाहिजे आपल्याला, देयर इज ए E2 रिएक्शन, वाय मॉलिक्युलर इलिमिनेशन रिएक्शन. ओके, परत नेहमीप्रमाणे हा OH मायनस, दिस OH मायनस इज सराउंडेड टू द नंबर ऑफ अल्कोहोल मॉलिक्युल्स, therefore this OH minus forms the intermolecular hydrogen bonding with alcohol. Therefore alcohol, that means the OH minus, it becomes a bulkier. Due to this bulky nature, the OH minus act as the strongest base, and because of their basicity, because of their formation of base, this OH minus, it approaches to the beta hydrogen atom. हे लक्षात ठेवा. म्हणजेच हा कार्बन आहे तो पार्शियल पॉझिटिव्ह चार्ज दाखवतो, कारण ब्रोमिन इलेक्ट्रोनिगेटिव्ह दाखवतो, ब्रोमिनच्या पार्शियल निगेटिव्ह चार्ज मिळो. ओके, म्हणजेच आपल्याला प्रोडक्ट मिळणार आहेत, ते प्रोडक्ट 2 मिळणार आहेत. ओके, कसे 2 प्रोडक्ट मिळणार आहेत बघा, हा पण बीटा कार्बन आहे, हाही बीटा कार्बन आहे. बीटा कार्बन हा पण आहे, हा पण आहे, ह्याला मी बीटा 1 म्हणतो, ह्याला बीटा 2. थोडंसं लक्षात येण्यासाठी, परफेक्ट अंडरस्टँडिंग होण्यासाठी बीटा 1 बीटा 2 कन्सिडर करूया. हा OH मायनस इथल्या हायड्रोजनला अप्रोच केला, इथल्या हायड्रोजनला अप्रोच केल्यानंतर बघा CH3
CH2 CH Br देन CH3. इथे सॉरी इथे CH2 लिहितो आणि इथं हायड्रोजन सेपरेट लिहितो. हा OH मायनस, हा OH मायनस याला अप्रोच झाला, हा बॉन्ड इथे डिलोकलाइज झाला, Br इथे एलिमिनेट झाला. म्हणजे प्रोडक्ट काय तयार झाला बघा, CH3 CH2 CH डबल बॉन्ड CH2. ओके, इथे फर्स्ट प्रोडक्ट लिहितो CH3 CH2 CH डबल बॉन्ड CH3. ओके, ठीक आहे. आता हा बीटा 2 कन्सिडर करतो. हा बीटा 1 साठी झाला, इथे बीटा 2 CH3 CH2 CH Br CH3. सॉरी इथे CH लिहितो. is again reacted with alcoholic KOH. This OH minus abstract DH plus ion towards itself. This bond is delocalized in between in these two carbon atom. At that same time the Br minus it should be eliminated. There is a formation of alkene. Got it? ठीक आहे. हाच प्रोडक्ट मी इथं लिहितो. ओके, दोन प्रोडक्ट मिळाले. फर्स्ट प्रोडक्ट आहे तो ब्यूटीन और 1 ब्यूटीन and second one is a but 2 ENE. ओके, दोन प्रोडक्ट फॉर्म झालेत. ह्यापैकी जो ब्यूटीन आहे 2 ब्यूटीन आहे, there is a major product. The yield of major product is a 80% and 1 butene it is a minor product. The yield of 1 butene or butene it is a 20%. ओके, मग आता हे मेजर आणि मायनर, ह्याच मेजरला आपण ZSEF और ZSEF प्रोडक्ट म्हणतो आणि ह्याला आपण हॉफमन प्रोडक्ट कन्सिडर करतो अकॉर्डिंग टू ZSEF रूल, अकॉर्डिंग टू हॉफमन रूल. ओके ओके गाइज, आय होप E2 रिएक्शन तुम्हाला क्लिअर झाले असेल. तर जनरली E1 आणि E2 ह्या दोन रिएक्शनचं कंपॅरिझन बघितलं तर तुमच्या लक्षात येईल E1 मध्ये आपण वीक बेस वापरतो आणि E2 मध्ये स्ट्रॉंग बेस वापरतो. E1 रिएक्शन ही जनरली अल्किल हलाइड वर टोटली डिपेंड असते. E2 रिएक्शन ही अल्किल हलाइडने वापरलेल्या स्ट्रॉंगेस्ट बेसवर डिपेंड असते. E1 रिएक्शन इट ऑल्सो डिपेंड्स ऑन द हीट. सगळ्यात महत्वाचा पॉइंट, हीट E1 मध्ये वापरली जाते पण E2 मध्ये हीट वापरली जात नाही. दिस रिएक्शन इट डज नॉट डिपेंड्स ऑन द हीट. ओके गाइस, ठीक आहे, थँक्यू.